आलेलो आहोत। जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत आणि मनोज जरांगे यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलं। गेल्या 8 दिवसांपासून यांचे जरांगे पाटलांचे उपोषण सुरू होतं आणि आज 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली। मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्राशन करून आता आपलं उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे। ते आता त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येतील। गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतायत। सगेसोरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले होते आणि आता आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेला होता। तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये कोणीही जाऊ नये असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा कार्यकर्त्यांना केलेलं आहे। तर आपण ही अंतरवाली सराटीमधली लाईव्ह दृश्य बघतोय। मनोज जरांगे पाटील हे आता आपल्या उपोषण स्थळावर उठलेले आहेत। त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। जरांगे यांनी पाणी प्राशन करून आपलं उपोषण मागे घेतलं। अंतरवाली सराटीमध्ये ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अनेक मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, अंतरवाली सराटीमध्ये हा घोषणा आपल्याला ऐकायला येत आहेत कारण मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। प्रचंड गर्दी अंतरवाली सराटीमध्ये झालेली आहे। मनोज जरांगे पाटील ज्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत उपोषण करत होते आता त्या हॉस्पिटलवर उतरून ते खाली चलत येत आहेत आणि ते गावकरी महिला आहेत त्या गावकरी महिलांच्या हस्ते ते पाणी पिऊन या ठिकाणी उपोषण स्थगित करणार आहे असं सांगितलं होतं, जाहीर केलं होतं। सरकारपेक्षा मला मायमाऊली जास्त आहे त्यामुळे मायमाऊलीच्या हस्ते मी पाणी पिऊन हा उपोषण सोडणार आहे। आपण पाहू शकता की तरी जसं मंचावर खाली होते पुन्हा त्यांची प्रकृती खालावली, त्यांना भोवळ आली होती, चक्कर येऊन ते खाली बसले होते। त्यानंतर त्यांच्या सहकारी त्यांना उचलून घेऊन आलेले आहे आणि आता त्या ठिकाणी या महिला बसलेल्या आहेत। सभामंडपामध्ये त्या सभामंडपामध्ये खुर्ची ठेवण्यात आलेली आहे। खुर्चीवरती ते बसणार आहे आणि महिलांच्या हस्ते या ठिकाणी हे उपोषण ते आणि स्थगित करणार आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आहे। प्रचंड संख्येने महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। संपूर्ण गावामध्ये मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली तुम्ही उपोषण स्थगित करण्यात एकच आनंदोत्सव या ठिकाणी सर्वांनी साजरा केला होता कारण की आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आली होती। चिंतेचे वातावरण या ठिकाणी मराठा बांधवामध्ये होता। एकच होती की जरांगे पाटलांनी आता उपोषण सोडावं आणि आज आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जो आहे तो स्थगित करत आहे। या ठिकाणी जे मायमाऊली महिला आहेत त्यांच्या हस्ते मी पाणी पिणार आणि उपोषण सोडणार त्यांनी जाहीर केलं होतं त्याचप्रमाणे आता ते या ठिकाणी महिलांमध्ये आलेले आहेत आणि ते आता उपोषण स्थगित करणार आहे पाणी पिऊन महिलांच्या हस्ते। सचिन, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे कारण त्यांना चालतानाही आधार घ्यावा लागतोय, त्यामुळे यानंतर त्यांना उपचारासाठी नेलं जाणार आहे। नक्कीच प्राची, यानंतर इथून ते संभाजीनगरला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपचार घेणार आहे। पुढील 5 ते 6 दिवस ते त्या ठिकाणी उपचार घेतील। त्यांनी स्वतः हे जाहीर केलेलं आहे की मला त्या ठिकाणी आता सहन होत नाहीये त्यामुळे मला उपचाराची गरज आहे। 13 महिन्यात हे शब्द पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडात शिकवायला मिळालेले आहेत आणि आता थोड्यानंतर जेव्हा उपोषण स्थगित होईल यानंतर ते रुग्णवाहिकेद्वारे ते संभाजीनगर रुग्णालयामध्ये जाणार आहे आणि पुढील 5 ते 6 दिवस त्यांच्यावर तेथे उपचार होणार आहेत। त्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत येणार आहे आणि मराठा बांधवांना गाठी भेटी घेणार आहे। पुढच्या त्यांची भूमिका काय आहे ते सातत्याने मांडत राहतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। प्राची, सचिन, सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामधून त्यांनी सरकारला इशारा दिलेला होता की जर आता आरक्षण दिलं नाही तर सरकारमध्ये बसून आम्ही हे आरक्षण घेऊ। नक्कीच त्यांनी प्राची सकाळी जेव्हा पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना समाजाला संबोधित करताना हे सांगितलं होतं की आचारसंहिता लागेपर्यंत जर आपल्याला सरकारने आरक्षण दिलं नाही तर खचून जाऊ नका, मी सक्षम आहे, आपण त्यानंतर सत्तेत बसून आरक्षण घेऊ। मात्र कोणी खचून जाण्याचं कारण नाहीये, सत्तेत बसून आपण आरक्षण घ्यायच्या पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन समाज बांधवाला दिलेलं आहे। आता लढा हा पुढे सुरूच राहील असं देखील त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना देखील हलक्यात घेऊ नका अशा पद्धतीचं केलेलं आहे। सरकारला देखील तो आवाहन त्यांनी केलेलं आहे। सचिन, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात। आपण अंतरवाली सराटीतली ही लाईव्ह दृश्य बघतोय। आता मी नाही बोलणार बरं का, एवढं देवेंद्र फडणवीसांना संधी आहे, त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय। सगळा मराठा समाज त्यांचे वाट बघतोय आरक्षण देण्याची।
तिसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणानं सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी आहे, माझा समाज मोठा. आणि तिसरा विषय की मराठा समाजानं स्वतःच्या पोराला धोका देऊ नका. आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा. नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका, याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारानं रडून लोक होते. आजही तसंच झालं. त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात, आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षणापुरते स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा. आरक्षण मिळून एक जीवन राहा. धन्यवाद. जरांगे पाटील यांनी महिलांच्या हातानं पाणी पिऊन आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यांनी आताच सरकारला असं आवाहन केलेलं आहे की आता मी काहीच बोलणार नाही, आता चेंडू जो आहे तो सरकारच्या कोर्टात आहे, सरकारनं आरक्षण द्यावं. मात्र आरक्षण दिलं नाही तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पाडापाडी होईल आणि त्यावेळेस सरकारनं आम्हाला कुठलाही प्रश्न विचारू नये असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती. आता आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यांनी सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलेला आहे. आपण आपलं उपोषण मागे घेतोय, आपण आपली वक्तव्य थांबवू, मात्र सरकारनं आता मराठ्यांना आरक्षण द्यावं असं आवाहन आता मनोज जरांगे पाटलांकडून करण्यात आलं. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. मात्र आता या उपोषण मागे घेतल्यानंतर सरकार कुठली पावलं उचलतंय, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी याकडे लक्ष लागलेलं आहे. तर अंतरवाली सराटीतली आपण हे दृश्य बघतोय. मनोज जरांगे पाटील यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. या 9 दिवसांमध्ये अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली होती, मात्र त्यांनी एकदाही उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला नाही. जोवर सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही, तोवर आपण हे उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम होते. मात्र गेल्या काही दिवसात प्रकृती खालवल्यानंतर अंतरवाली सराटीतील आंदोलकांकडून, कार्यकर्त्यांकडून त्यांना आवाहन करण्यात येत होतं, त्यांना आग्रह करण्यात येत होता उपोषण मागे घेण्यासाठी. आणि या आग्रहाखातर आज मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण उपोषण मागे घेतल्याचा निर्णय हा मनोज जरांगे यांनी पुढे आणलेला आहे. 9व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. त्यामुळे आता सरकार या आंदोलनानंतर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलंय. काही वेळापूर्वीच महिलांच्या हातानं पाणी पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. जरांगेंच्या निर्णयानंतर अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष करण्यात आला. मोठ्या संख्येने राज्यभरामधून मराठा आंदोलक जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे. जर आपल्याला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सरकारमध्ये बसून ते आरक्षण घेऊ असा इशारा देखील मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आलेला होता. काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्याकडून चाचपणी देखील केली जात होती.
तर 288 पैकी 8 जागा जरांगेने निवडून आणून दाखवाव्यात असा इशारा जो आहे, आव्हान जे आहे ते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना दिलंय। सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल जरांगेंना पुरस्कार द्या अशी टीका देखील हाकेंनी केली आहे। लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांना हा टोला लगावलाय। जरांगेंचे मनसुबे आम्ही उधळून लावले असं देखील हाकेंनी म्हटलंय। तर जरांगे पाटलांनी उपोषण केलेलं होतं, मात्र यावर आता छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंनी टीका केलेली आहे। जरांगेंनी 288 पैकी केवळ 8 जागा तरी निवडून आणाव्यात असं आव्हान छगन भुजबळांनी दिलंय। तर जरांगेंचे मनसुबे आम्ही उधळून लावलेले आहेत असं हाके म्हणाले। तर अंतरवाली सराटीमधली आपण ही दृश्य बघत होतो। अंतरवाली सराटीमध्ये जे जरांगे पाटलांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू होतं, ते उपोषण आता जरांगे पाटलांनी मागे घेतलेलं आहे। सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं, आता आम्ही एकही वाक्य बोलणार नाही, मात्र सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं आणि आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेप्रमाणेच पाडापाडी केली जाईल आणि या पाडापाडीनंतर सरकारनं आम्हाला जाब विचारू नये असं देखील जरांगे म्हणाले। मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना, अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची, तर लढा, हिंमत असेल तर 288 80 तर लढून दाखवा, 8 तर निवडून येऊ दे, काय त्याने ते स्वीकारावं ना आव्हान। आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखलंय आणि जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली, त्याच वेशीमध्ये येऊन जरांगे पाटलाचं नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलंय। आम्हाला वाटलं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माघारी येणार की काय, ते कोण नारायणगडांचे महाराज ये, ठीक आहे ना, सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, तब्येतीची काळजी घ्यावी, सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा, भारतरत्न वगैरे मिळतोय का बघा। महान व्यक्ती ना, 7-8 सरपंच झाले यांच्या मागणीमुळं, सरपंच यांच्या जातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात? त्यामुळे जरांगेंना एखादा पुरस्काराची आम्ही शिफारस करू आणि त्याच्यावरती बसवून त्यांची मिरवणूक काढावी।